तर हा व्हिडिओ ना संडेचा आहे, पण नाही ना व्हिडिओ एडिट वगैरे सगळं झालं होतं, फक्त व्हॉईस ओव्हरच राहिला होता. आणि ना घरचे वगैरे आले होते त्याच्यामुळं, आणि बाकीचे काही कामं पण राहिले होते पेंडिंग, त्या कामात ना मी विसरून गेले होते व्हिडिओचं. त्याच्यामुळे म्हटलं आज तो टाकावा. सकाळी सकाळी ना माझं जे मॉन्स्टराचं झाड आहे ना, तर त्याचं अक्षरशः म्हणजे इतकी बिकट अवस्था चालू आहे ना, ते पार मरण्याच्या दारात उभं आहे. मग त्याला थोडंफार सहारा द्यायला थोडंफार काहीतरी औषध पाणी केलं यांनी. मस्तपैकी सकाळी केस वगैरे धुतले होते, ते वाळवण्यासाठी मस्त फॅनखाली शांत बसून राहिले होते. आणि नंतर आता केस मोकळे सोडले, तर मग खाली केस गळणारच ना, म्हणून इतके सगळे केस खाली गळाले ते झाडून घेतले. दुपारच्या वेळेला नखं कापून घेतले. आणि कोणत्या त्या मुली असतात यार, त्यांची इतके छान नखं वाढलेले असतात, छान नेल पेंट एक्सटेन्शन वगैरे काय काय केलं असतं. आणि आम्ही एक आहे, आमचे नखं एक तर वाढत नाही, वाढले तर लगेच तुटून जातं. आणि मी तर म्हणते अख्ख्या आयुष्यात मी कधी एक्सटेन्शन्स लावले नसेल, जे नेल्स एक्सटेन्शन असतात ते. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ना माझा भाऊ आला होता आदल्या दिवशी ना, तर संध्याकाळच्या मस्त चहा पीत बसला होता आम्ही दोघं जण. आणि तो इथे म्हणत होता, यार काय आहे, आपल्याच घरामध्ये भामट्यावानी चहा प्यायला लागतं. म्हटलं गप रे, असं काय नाही आहे, तू पी तुझं गपचूप. म्हणजे त्याला ना थोडं ऑकवर्ड वाटत होतं व्हिडिओमध्ये. आणि वैदू पण आहे ना छान त्याच्या मांडीवर बसून गप्पा मारत होती. जेव्हा तो आलेला ना त्यावेळेला ती इतकी घाबरत होती ना, त्याच्यातनी मस्त जेवण वगैरे केलं, मस्त गप्पा मारायची, त्याच्याशी खेळायची. शेवटी तिला पण आहे ना असं रमल्यासारखं झालं होतं त्याच्यासोबत. आणि ना आज केस धुतले होते, तर केस धुतल्यावर किती छान ना बाउन्सी वाटतं. आणि असं वरतून आहे ना म्हणजे पफसारखं आलं होतं काहीतरी, पण ना तो आनंद क्षणिक होता, तो लगेच असं काहीतरी वेगळं झालं. म्हटलं काय यार, आधीच आपले काही केस ठिकाण्यावर नाही आहे, त्यात कधीतरी थोडासा आनंद भेटतो, तर तो सुद्धा ठिकाण आहे. संध्याकाळच्या वेळेला मस्त कुठंतरी जायचं आपले फिरायला म्हणून गेलो, असं कुठं गल्ली बोळ्यामध्ये फिरून यावं म्हटलं. आणि आता गेलोच तर म्हटलं एक वाटीने प्लेट पाणीपुरी पण खाऊन या. आणि तुमच्याकडनं असं होतं का, जेव्हा तुम्ही डाळ लावता कुकरमध्ये ती उती जाते का काय माहिती यार, का बरं? त्याच्यामध्ये तेल टाका, तूप टाका, काही टाका, ते उती जाती म्हणजे जाती. पार अक्षरशः मला कंटाळा येऊन जातो. त्याच एका गोष्टीमुळं ना मला अजिबात डाळ लावायची इच्छा होत नाही. कधीतरी वाटतं यार मस्तपैकी वरण भात वगैरे खावा, त्यात पण हाच तो कुकर इतका भंगारपणे नुसता उती जातो. आणि पुन्हा ते गॅस आणि ते इतका खराब होऊन जातो ना, ते अख्खा गॅस धुवायलाच लागतो अक्षरशः. त्याच्यानंतर मस्तपैकी वरण्याची तयारी केली. आणि काय बाई माझं नशीब बघा, आता मी ठेवलं ते भस्कन जे खाली पडलं. मग आता काय करणार, आपण काय अंबानीची लेकरं नाही आहे. म्हटलं घ्या भरून, घ्या 4 वेळा धुवून, घ्या परत टाकून भाजीमध्ये. मग काय भरून वगैरे घेतलं. आणि बाकीची वरण्याची वगैरे तयारी करून घेतली. मिरच्या वगैरे कापल्या, कोथिंबीर कापली, कढीपत्ता मी कापून नाही टाकत, असंच टाकते. आता तो किती तडतड उडला ना तरी तो तसाच टाकायला लागतो. आणि तो असा उडतो ना, पर असा डान्स करतो ना त्या तेलामध्ये, पर सगळ्या आजूबाजूच्या भांड्यांना इतका तेलकट करून टाकतो ना, तो पण एक मला कुटाणा वाटतो. एक तर आपल्याला किती तो कढीपत्ता आवडतो, त्यात तो टाकला तर सगळे भांडे इकडचे तिकडचे खराब करून टाकतो. शेवटी काय, आपल्यालाच धुणं चुणं सगळं आपल्यालाच करायचं आहे. मग काय ते सगळं बाजूला सारलं आणि पहिले जेवण करून घेतलं. आणि असा होता आजचा दिवस. चला तर बाय बाय, टाटा, सी यू.